देवासमोर हात जोडल्यानंतर देवाकडे नक्की काय दान मागावं हे आपल्याला पसायदानातून कळतं. डी कोडिंग पसायदान या सिरीज मधला हा आहे शेवटचा पाठ आणि यामध्ये आपण शेवटच्या 2 ओव्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. 8व्या ओवीमध्ये म्हटलंय, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. म्हणजे आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये एवढं ज्ञान आहे, ग्रंथ आहेत अनेक, त्याचा उपयोग आपल्यासाठीच आहे. त्याचं अध्ययन केल्यानंतर आपल्याच आयुष्यामध्ये चांगले बदल घडणार आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये हे ग्रंथ तपासण्याचं, अभ्यासण्याचं एक उद्दिष्ट असलंच पाहिजे, कारण त्यामुळे आपण एक माणूस म्हणून, एक समाज म्हणून प्रगल्भ होत जाणार आहोत. आणि शेवटच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ आ होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. म्हणजे या अल्टिमेट एनर्जीला, परमात्म्याला, विश्वेश्वराला माऊली असं आवाहन करतायत की हे मी जे दान मागितलंय पसायदानामध्ये, हे जेव्हा तू देण्याचा वर मला देशील तेव्हाच मी सुखी होईल. आणि दानामध्ये सगळं काही हे लोकांसाठी आहे, समाजासाठी आहे, प्रत्येक माणसासाठी आहे. स्वतःसाठी माऊलींनी काहीच नाही मागितलं. त्यामुळे दान मागावं तेही दुसऱ्यासाठी, हे किती मोठं महात्म्य आहे. पसायदानाला समजून घेण्याचा आपण फक्त प्रयत्न करू शकतो, पण तो प्रयत्न सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तोच आपण प्रयत्न केला. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जे माऊलींनी सांगितले त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न आपण करूयात. रामकृष्ण हरी.